नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नवीन नवीन उपवासाचे पदार्थ करून खाऊ घाला, बाकी सर्व मोहमाया आहे। आज आपण उपवासाची आलू टिक्की कशी बनवायची ते पाहणार आहेत। बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व त्याचे साल्टवरचं काढून घ्यायचं आहे व ते पाण्यामध्ये 5 मिनिटं बटाटे भिजवून द्यायचे आहे। बटाट्याचं कातड काढलं ना तरी पण 2 पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग ते खिसणीने, तुमच्याकडे मोठी खिसणी असली तरी चालेल आणि छोटी असली तरी चालेल, बटाटे चांगले सगळे खिसून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते पण पाण्यामध्ये खिसायचे जेणेकरून की ते लाल नाही झाली पाहिजे बटाटे। मग आता काय, गॅसवर आपण पाणी ठेवायचे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपण जे बटाटे खिसलेला आहे ना ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। जास्ती उकळून घ्यायचं नाही अजिबात, फक्त 2 मिनिटं चमच्याने हलवायचं बटाटं आणि लगेच गॅस बंद करून टाकायचा। लगेच बटाटं त्यामधनं आपल्याला उपसून घ्यायचं आहे की जेणेकरून बटाट्याचा गाळ नाही झाला पाहिजे। बटाट्याचं पाणी निचरूस तोपर्यंत, म्हणजे कोरडं होऊस तोपर्यंत आपण आलू टिक्कीचा मसाला तयार करू। मी ते छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत 10-12, बदाम घेतलेले आहेत 10-12, मनुके घेतले आहेत। मनुके घ्यायचेच आहेत इथे कारण का त्याचा आंबट गोड टेस्ट छान येते टिक्कीमध्ये। मिक्सरला बारीक करायचं, बारीक करताना चवीपुरतं मीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं, मग मिक्सरला बारीक करायचं। जास्ती बारीक करायचं नाही, आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। मिक्सरला बारीक करून झालं ना, प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये चांगलं कचकटून। त्याच्या बिया पडलेल्या असल्या तर बिया काढून घ्यायच्या आहेत। लिंबाचा रस चांगल्यापैकी आपल्याला कुटामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। खिसलेलं बटाटं पण छानपैकी कोरडं झालेलं आहे, ते एखाद्या बाउलमध्ये नाही तर कढईमध्ये काढून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये साबुदाण्याच्या पिठाचे 3 चमचे टाकणार आहे। त्याच्यात आपण पहिल्यांदा जसं लागेल तसं टाकायचं आहे। हे साबुदाण्याचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे। साबुदाणा तव्यावर भाजून घ्यायचा व तो थंड झाला की मिक्सरला बारीक करायचं, तयार होतंय पीठ। चवीपुरतं याच्यात मीठ टाकायचं आणि मळून घ्यायचं आहे। आपण कणिक मळतो ना तसे मळून घ्यायचं आहे। याचा उंडा बनवायचा आहे चांगला मळू। मला हे थोडंसं पातळ वाटतंय त्याच्यामुळे साबुदाण्याचं पीठ 1 चमचा मी इथे टाकणार आहे आणि परत त्या हाताने मळून घेणार आहे। चांगलं एकजीव होईपर्यंत पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। आपण जो कणकीचा उंडा बनवतो ना चपात्या बनवायला, बरोबर आपल्याला तसाच उंडा बनवायचा आहे। दोन्ही हाताला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटासा एक गोल उंडा करायचा आहे आपल्याला आणि तो हातावरच पूर्ण असा चपटा करून घ्यायचा आहे। थोडासा खोलगट करायचा आहे की जेणेकरून आपण जी चटणी बनवलेली आहे ना ती 1 चमचा तरी आपल्या टिक्कीमध्ये बसली पाहिजे। दुसऱ्या हाताने परत आपण एक उंडा घ्यायचा आहे, तो पण हातावरच चपटा करून घ्यायचा आहे आणि त्या टिक्कीवर टाकून दाबायचा आहे चौकडनं की पूर्णपणे तो कव्हर झाला पाहिजे, कुठनंच ते निघलं नाही पाहिजे। आपल्याला तळताना आलू टिक्कीचा मसाला बाहेर आला नाही पाहिजे, त्याच्यामुळे चौकून चांगलं दाबून घ्यायची आहे आलू टिक्की। हे बघा छान झालेली आहे। अशाच प्रकारे सगळ्या पिठाची आलू टिक्की बनवून घ्यायची आहे। तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे, ते चौकून तव्याला पांगून घ्यायचं आहे तेल आणि एक आलू टिक्की आपली तव्यावर तळायला टाकायची आहे। चांगली गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत आपली आलू टिक्की तळून घ्यायची आहे। चांगली दोन्ही साईडने उलटून पुलटून आपल्याला आपली आलू टिक्की चांगली गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत तळून घ्यायची आहे। आणि ही आलू टिक्की ना इतकी क्रिस्पी बनते ना, काय सांगू तुम्हाला खरंच। आलू टिक्की आता आपली छान तळून झालेली आहे। दह्यामध्ये आपण इथे साखर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आलू टिक्की मी तुम्हाला एक इथं तोडून दाखवणार आहे, बघा किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे। आलू टिक्कीचा मसाला जो भरला होता ना आपण, तो पण बघा ह्याच्यामध्ये पूर्ण दिसतोय की जसं काय आलू टिक्की आपली पूर्ण फुगलीच होती। आता ह्याच्यावर आपल्याला
गोड दही टाकायचं आहे, आपली उरलेली थोडीशी चटणी टाकायची आहे, लाल तिखट टाकायचं आहे, फिक्का बटाट्याचा चिवडा टाकलेला आहे मी तर शेव म्हणून, आणि थोडेसे मनुके टाकलेले आहेत आणि तयार झालेली आहे आपली आलू टिक्की. तुम्हाला कशी वाटली ही आलू टिक्कीची रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. ही इतकी सुंदर झालेली आहे ना, खरंच पोरांना तर इतकी आवडली ना. पोरं म्हटले की आई तू ना आता रोजच उपवास करत जा. म्हटलं बाबा 9 दिवसाचे उपवास आहेत, मग ट्राय तर करावं लागेल ना नवीन नवीन. आलू टिक्की आवडली असली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.